Hello dear students, today we are going to learn 1.5 a कबड्डी मॅच. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 6वीच्या पुस्तकातील 1.5 अ कबड्डी मॅच या पाठाचा अभ्यास करणार आहोत. द स्कूल स्पोर्ट्स मीट वॉज स्केड्यूल्ड नेक्स्ट मंथ. तर पुढच्या महिन्यामध्ये शाळेमध्ये स्पोर्ट्स मीट्सचं आयोजन करण्यात आलेलं होतं. द प्रॅक्टिस मॅचेस हॅड ऑलरेडी बिगन. आणि प्रॅक्टिस मॅचेस तर आधीपासूनच सुरू झालेल्या होत्या. 9B वेअर द फेवरेट्स ॲज दे हॅड स्ट्रॉंग प्लेयर्स इन देअर टीम. मग 9B जे प्लेयर्स होते ते खूप स्ट्रॉंग होते त्यांच्या टीममध्ये आणि म्हणूनच ते सर्वांचे आवडते होते. द कबड्डी ट्रायल्स वेअर ऑन. तर कबड्डी ट्रायल्स सुरू होत्या. दिस इयर देअर वेअर 3 न्यू स्टुडंट्स इन क्लास 9A. तर यावर्षी 9वी अ मध्ये 3 नवीन विद्यार्थी आलेले होते. एव्हरीवन सरप्राईज दे प्रूव्ह टू बी आउटस्टँडिंग प्लेयर्स. तर सगळ्यांना त्यांनी आश्चर्यचकित केलेलं होतं आणि त्यांनी सिद्ध केलेलं होतं की ते एकदम आउटस्टँडिंग प्लेयर आहेत. खूप छान ते खेळतात. 9वी अ कडून आता अपेक्षा वाढल्या होत्या. ते स्ट्रॉंग प्लेयर्स त्यांच्या टीममध्ये आलेले होते म्हणून. वेन द मॅच स्टार्टेड ऑल दी स्पेक्टॅक्टर्स क्लॅप अँड बूस्टेड द मोराल ऑफ बोथ द टीम्स. मग जेव्हा मॅच सुरू झाली तर ऑल दी स्पेक्टॅक्टर्स म्हणजे सर्व प्रेक्षकांनी दोन्ही टीमचं टाळ्या वाजवून स्वागत केलं आणि त्यांचं मोराल म्हणजे मनोबल, मोराल जे आहे मनोबल त्यांचं वाढवलं, उत्साह वाढवला. 9A वोन द टॉस अँड सेंट देअर रेडर गोविन. मग 9वी अ ने टॉस जिंकला आणि त्यांचा जो रेडर होता गोविंद त्याला पाठवण्यात आलं. ही वॉज सो स्विफ्ट दॅट बिफोर द ऑपोनंट्स रिअलाइज्ड इट ही हॅड टच सुरेश फ्रॉम 9B. तर तो खूप चपळ होता. तो इतका चपळ होता की सर्वांना कळण्याच्या आत त्याने 9वी बच्या सुरेशला टच केलं. अँड वॉज ऑलरेडी हेडिंग होम. आणि त्याला टच करून तो पुन्हा चपळतेने आपल्या हद्दीत गेला. अ पॉईंट वॉज स्कोअर्ड. 9वी अ ला स्कोअर मिळाला. रवी फ्रॉम 9B वॉज अ व्हेरी स्ट्रॉंग प्लेयर. 9वी बचा जो विद्यार्थी होता रवी तो एकदम स्ट्रॉंग प्लेयर होता. ही अलोन वॉज सफिशियंट टू कॅच होल्ड ऑफ एनी प्लेयर सो टाईटली इन बिटवीन हिज लेग्स ट्विस्टेड लाईक सीझर दॅट रिलीजिंग वनसेल्फ फ्रॉम हिज ग्रीप वॉज नेक्स्ट टू. तर 9वी बचा जो रवी होता तो अगदी स्ट्रॉंग प्लेयर होता आणि त्याची एक ट्रिक होती की तो पायांमध्ये कैचीसारखं कात्रीसारखं एखाद्या दुसऱ्या टीममधल्या प्लेयरला तो पकडत असायचा आणि त्याच्या तावडीतून सुटणं केवळ अशक्य होतं. त्याप्रमाणे कात्री असते त्याप्रमाणे तो पायांमध्ये दुसऱ्या प्लेयरला घट्ट पकडायचा. इम्पॉसिबल म्हणजे त्याच्या तावडीतून सुटणं केवळ अशक्य होतं. ऑल दी प्लेयर्स वेअर लिटरली अफ्रेड ऑफ हिम. तर सर्व प्लेयर्स त्याला घाबरून होते. दिस एस प्लेयर हॅड वोन मेनी मॅचेस फॉर 9B. एस म्हणजे एक्सपर्ट. तर या एक्सपर्ट प्लेयरने 9वी बसाठी अनेक मॅचेस जिंकलेल्या होत्या. विथ द सपोर्ट ऑफ मोहन अँड विनोद 9B वेअर अनबिटेबल. विथ द सपोर्ट ऑफ मोहन विनोद यांच्या सपोर्टने त्याने 9वी बसाठी अनेक मॅचेस जिंकलेल्या होत्या आणि 9वी बला हरवणं अशक्य होतं. मंगेश फ्रॉम 9A वॉज ऑल्सो स्ट्रॉंग. तर 9वी अचा मंगेश हा सुद्धा एक स्ट्रॉंग प्लेयर होता. ही वॉज अ गुड मॅच फॉर रवी म्हणजे त्याच्या बरोबरीने तो खेळायचा. रवी वॉज रिलॅक्स्ड ॲज ही हॅड नेवर ड्रीम्ड ऑफ एनी स्ट्रॉंग ऑपोजिशन फ्रॉम एनी टीम. तर रवी रिलॅक्स होता आणि त्याने कधीही विचार केला नव्हता की इतक्या स्ट्रॉंग अपोजिशनचा प्लेयर एखाद्या टीममध्ये असेल. वेन मंगेश वॉज wrestled डाऊन बाय रवी अँड हिज फ्रेंड्स एव्हरीवन इन द स्पेक्टॅक्टर्स थॉट दॅट 9A वूड लॉस मंगेश. मग ज्यावेळी मॅच सुरू होती
आणि जेव्हा रवी आणि त्याच्या मित्रांनी मंगेशला रेसल डाऊन म्हणजे खाली पाडले, तर सर्वांना असं वाटलं की आता 9वी अची टीम जी आहे मंगेशला मुकणार, तो टीममधून बाहेर होणार. बट मंगेश प्रूव्ड हिज मेटल. परंतु मंगेशने त्याचे कौशल्य दाखवले. मेटल म्हणजे कौशल्य दाखवले. ही वॉज ऑन द ग्राउंड विथ द अँटी रेडर्स कॅचिंग होल्ड ऑफ हिज वेस्ट अँड लेग्स. आणि तो ग्राउंडमध्ये होता आणि अँटी रेडर्स म्हणजे दुसऱ्या टीममधल्या जे प्लेयर्स होते त्यांनी त्याला कमरेत आणि त्याचे पाय पकडून ठेवले होते, घट्ट पकडून ठेवले होते. स्लोली ही इंच टुवर्ड्स हिज कोर्ट. त्याला घट्ट पकडलेलं असताना तरी सुद्धा तो इंच त्याच्या कोर्टकडे तो सरकत होता. ऑल दी अँटी रेडर्स विथ ऑल देअर माइट वेअर ट्राईंग देअर बेस्ट टू पुल हिम बॅक. तो सरकत होता आणि जे अँटी रेडर्स होते त्यांनी त्याला घट्ट पकडून ठेवलेले होते आणि ते सुद्धा त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने मागे खेचण्याचा प्रयत्न करत होते. बट विथ द ग्रेट डिटर्मिनेशन अँड विदाउट लूजिंग हिज ब्रेथ मंगेश सक्सेसफुली टच द मिडलाईन. परंतु अतिशय जिद्दीने आणि श्वास न सोडता मंगेशने सक्सेसफुली त्या मिडलाईनला टच केलं. देअर वेअर चिअर्स इन द एअर. मग सर्वांनी जल्लोष केला, जे सर्व प्रेक्षक वगैरे होते. ही हॅड नॉट ओनली सेव्ह हिमसेल्फ बट वॉज ऑल्सो एबल टू स्कोअर 3 points फॉर हिज टीम ॲज रवी, मोहन अँड अजिंक्य हू वेअर होल्डिंग हिम वेअर ऑल्सो डिक्लेअर आउट. तर त्याने फक्त स्वतःलाच नाही वाचवलं, तर त्याने 3 pointsसुद्धा मिळवले आणि रवी, मोहनला आणि अजिंक्यला हरवले. नाव 9B बिगॅन टू प्ले कॉशियसली. आता 9वी बचे जे प्लेयर होते त्यांनी सावधगिरीने खेळायला सुरुवात केली. मिहीर, वन ऑफ देअर रेडर्स, इवन मॅनेज टू टॅग सोहन इन 9A. मिहीर जो होता 9Bचा त्याने 9Aच्या सोहनला टॅग केलं. नथिंग मच हॅपन इन द नेक्स्ट फ्यू रेड्स. मग पुढच्या काही रेड्समध्ये विशेष काही घडलं नाही. नाव इट वॉज विवेक्स रेड. आता विवेकची रेड होती. ही ऑलवेज प्लेड विथ स्ट्रॅटेजीज अँड दे वर्क फाईन. तो नेहमी एका विशिष्ट स्ट्रॅटेजीने खेळायचा. त्याची जी खेळण्याची पद्धत असायची ती नेहमी सक्सेस व्हायची. द रिमेनिंग 3 players फ्रॉम 9B ट्रॅप विवेक. 9B मधले जे उरलेले प्लेयर्स होते त्यांनी विवेकला ट्रॅप केलं. ही स्लोली मूव्ह बॅक टुवर्ड्स हिज कोर्ट. मग तो हळूहळू त्याच्या हद्दीपर्यंत, त्याच्या कोर्टकडे तो सरकत होता. द 3 अँटी रेडर्स ऑल्सो मूव्ह विथ हिम. त्याच्याबरोबरच जे 3 अँटी रेडर्स होते ते सुद्धा मूव्ह करत होते, तेथून सरकत होते. वेन दे कॉट हिज आर्म अँड वेअर ट्राईंग टू पुल हिम बॅक. मग जेव्हा त्यांनी त्याच्या हाताला पकडलं आणि त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न केला, विवेक स्लिप हिज लेग बियॉन्ड द मिडलाईन विथ अँटी रेडर्स स्टील हँगिंग ऑन हिज आर्म. मग त्यांनी त्याचे हात धरलेले असताना सुद्धा विवेकने त्याचा पाय मिडलाईनकडे स्लिप केला आणि तेथे टच केलं. द होल ऑफ दी 9B टीम वॉज डिक्लेअर आउट. विवेकला त्या तिघांनी अँटी रेडर्सनी धरलेलं असताना त्याने पायाने त्या मिडलाईनला टच केले, म्हणून 9B मधले ते उरलेले 3 प्लेयरसुद्धा आऊट झाले. त्यांना आऊट झाल्याचं डिक्लेअर करण्यात आलं. 9A हॅड ॲक्च्युअली मॅनेज टू गेट 3 more बोनस पॉईंट्स ऑफ लोना. लोना म्हणजे जेव्हा संपूर्ण टीम आऊट होते त्यावेळेस त्याला लोना म्हणतात. लोनामुळे त्यांना 3 अजून जास्तीचे पॉईंट्स मिळाले 9Aला. इट वॉज ॲन आयसिंग ऑन दी केक. म्हणजे हे खूप चांगलं झालं. व्हॉट ॲन एनविएबल स्कोअर. म्हणजे हेवा वाटावा अशा प्रकारे तो स्कोअर केलेला होता. इट सेट द हेड्स ऑफ 9B रिलिंग. आता पूर्ण टीम आऊट झाले म्हणून 9Bच्या सर्व प्लेयर्सचे डोके गरगरत होते. आफ्टर द हाफ टाईम ब्रेक नंतर द स्टार प्लेयर्स ऑफ 9A वेअर फुल ऑफ कॉन्फिडन्स. मग 9Aचे जे प्लेयर्स होते ते खूप कॉन्फिडंट होते. वन्स अगेन दे मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द एस रेडर्स मोहन, अजिंक्य अँड रवी. आणि पुन्हा एकदा त्यांनी मोहन, अजिंक्य आणि रवी यांना कॅच केलं. 9A
outplayed 9B in all the areas of kabaddi. Their team spirit, their confidence, their strategies, their swiftness, their suppleness helped them to beat 9B who had never tasted defeat earlier. 9Aच्या टीम स्पिरिटमुळे, त्यांच्या आत्मविश्वासामुळे, त्यांच्या स्ट्रॅटेजीमुळे आणि त्यांच्या चपळतेमुळे, या सर्व गोष्टींमुळे त्यांना 9Bला हरवायला मदत झाली. आणि 9B यांनी कधीही पराभवाची चव चाखलेली नव्हती. आता आपण कबड्डीची मॅच कशी झाली हे पाहिले. आता कबड्डी काय आहे तर ते आता आपण पाहणार आहोत. कबड्डी इज ॲन एन्शियंट स्पोर्ट. कबड्डी हा जो आहे एक प्राचीन खेळ आहे. इट ओरिजिनेटेड इन इंडिया, हॅज नाव बिकम पॉप्युलर इन मेनी कंट्रीज सो दॅट मेनी इंटरनॅशनल इव्हेंट्स आर ऑर्गनाइज्ड. कबड्डी जो खेळ आहे त्याचं मूळ जे आहे ते भारतात आहे, म्हणजे तो भारतीय खेळ आहे आणि आता भरपूर देशांमध्ये तो प्रसिद्ध झालेला आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय इव्हेंट्स त्या गेम्सचे होत असतात. इन दिस इव्हेंट्स इंटरनॅशनल रूल्स आर फॉलोड. तर या इव्हेंट्समध्ये इंटरनॅशनल रूल्स फॉलो केले जातात. बट सेव्हरल अदर कबड्डी स्टाईल्स सच ॲज संजीवनी, गामिनी अँड अमर एक्सेट्रा आर फॉलो इन डिफरंट पार्ट्स ऑफ इंडिया. तसेच जे त्याचे रूल्स चेंज होतात आणि भारतीय काही स्टाईल्स आहेत त्या गेमचे, तर त्यापैकी संजीवनी, गामिनी आणि अमर हे भारतातल्या काही भागांमध्ये खेळले जाते. इन कबड्डी 2 टीम्स ऑफ 7 मेंबर्स इच फेस इच अदर इन अ फ्लॅट रेक्टँग्युलर कोर्ट. आयताकृती ते ग्राउंड असतं आणि त्यामध्ये 2 टीम असतात आणि दोन्ही टीममध्ये 7-7 खेळाडू असतात. डिवायडेड बाय अ मिडलाईन. आणि ते जे ग्राउंड असतं ते मिडलाईनने डिवाईड केलेलं असतं. द गेम इज युज्युअली प्लेड इन 2 हाफ्स विथ अ हाफ टाईम ब्रेक इन बिटवीन. तर हा जो खेळ आहे तो 2 हाफ्समध्ये खेळला जातो आणि हाफ टाईमचा त्याच्यामध्ये एक ब्रेक असतो दोघांच्यामध्ये. आफ्टर द ब्रेक द टीम्स एक्सचेंज देअर साईड्स इन द कोर्ट. मग ब्रेकनंतर दोन्ही टीम्सची साईड एक्सचेंज केली जाते. टू प्ले द गेम इच टीम सेंड्स रेडर्स अक्रॉस द मिडलाईन टू द अदर टीम. मग खेळ सुरू झाल्यानंतर एक टीम त्याच्या रेडर्सला दुसऱ्या टीमकडे पाठवते मिडलाईनच्या पलीकडे. द रेडर्स ट्राईज टू टॅग द ऑपोनंट्स अँड रन बॅक हिज साईड ऑल इन वन ब्रीथ. मग तो जो रेडर असतो तो त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन विरुद्ध टीमच्या एखाद्या प्लेयरला टच करून चपळतेने त्याच्या साईडकडे परत येतो. टू शो दॅट ही हॅझंट इनहेल अगेन ही हॅज टू चांट कबड्डी कबड्डी ऑल द टाईम. आणि हे सर्व एका श्वासात केलं जातं आणि कबड्डी कबड्डी असं म्हणत त्या प्लेयरला टच केलं जातं. इफ ही हॅज टू इनहेल अगेन ही इज आउट. जर त्याने पुन्हा श्वास घेतला तर तो आउट होतो. द ऑपोनंट्स ट्राय टू कॅच द रेडर अँड स्टॉप हिम गोईंग बॅक टू हिज हाफ टिल ही लॉसेस हिज ब्रेथ अँड हॅज टू इनहेल अगेन. तिकडचे जे खेळाडू असतात ते रेडरला त्याच्या भागाकडे, त्याच्या हद्दीकडे जाण्यापासून रोखतात आणि त्याचा श्वास सुटेपर्यंत त्याला पकडून ठेवतात. इफ द रेडर मॅनेजेस टू गो बॅक सक्सेसफुली ऑल दी पर्सन्स ही हॅज टॅग अँड ऑल दोज हू हॅव टच हिम आर डिक्लेअर आउट. जर तो रेडर त्याच्या हद्दीकडे, स्वतःच्या हद्दीकडे जाण्यात यशस्वी झाला तर त्याने ज्या ज्या इतर प्लेयर्सना टॅग केलेलं असतं आणि ज्यांनी त्याला टच केलेलं असतं ते आउट होतात. फॉर इच प्लेयर डिक्लेअर्ड आउट द अपोजिट टीम स्कोअर्स अ पॉईंट. प्रत्येक आउट झालेल्या प्लेयरकरिता त्या विरुद्ध टीमला पॉईंट मिळतात. ऑल दी 7 प्लेयर्स इन अ टीम आर आउट द अपोजिट टीम गेट्स बोनस पॉईंट अ लोना. जर संपूर्ण टीममधल्या प्लेयर्सना आउट केलं तर त्या विरुद्ध टीमला लोना म्हणून बोनस पॉईंट्स दिले जातात. द टीम विथ द मॅक्सिमम पॉईंट्स विन्स द मॅच. आणि ज्या टीमला जास्तीत जास्त पॉईंट्स मिळालेले असतात ती टीम जिंकते. द गेम ऑफ कबड्डी रिक्वायर्स
good health, muscular strength, strategic skill, a lot of practice and above all great determination. तर कबड्डी या खेळासाठी काय काय आवश्यक आहे, तर चांगलं आरोग्य, चांगली मस्क्युलर स्ट्रेंथ म्हणजे स्नायूंमध्ये ताकद असायला पाहिजे, त्यानंतर स्ट्रॅटेजीचं कौशल्य असायला पाहिजे आणि खूप सारी प्रॅक्टिस आणि जिद्द असायला पाहिजे. इंडियन गर्ल्स अँड बॉईज हॅव ऑलवेज एक्सेल्ड ॲट कबड्डी. वुड यू लाईक टू बी अँड एस कबड्डी प्लेयर वेन यू आर लिटिल ओल्डर. तुम्हाला एस कबड्डी प्लेयर म्हणजे एक एक्सपर्ट कबड्डी प्लेयर व्हायला आवडेल का? यू नो इफ यू मेक अ रिझॉल्व नाव वन डे यू मे हेल्प विन ग्लोरी ऑफ युअर स्कूल, डिस्ट्रिक्ट ऑर इवन द स्टेट अँड कंट्री. जर तुम्ही खूप चांगले प्लेयर झाले तर तुम्ही तुमच्या शाळेचं, तुमच्या जिल्ह्याचं, तुमच्या राज्याचं आणि तुमच्या देशाचं नाव तुम्ही मोठं करू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण कबड्डी मॅच म्हणजे मॅच कशी खेळली गेली आणि कबड्डी काय आहे हे आपण आता जाणून घेतलेलं आहे. आता आपण पाठाच्या खाली दिलेलं इंग्लिश वर्कशॉपचा अभ्यास करणार आहोत. फ्रॉम पेयर्स मेक अ लिस्ट ऑफ ॲज मेनी गेम्स ॲज यू कॅन, देन क्लासिफाय द गेम्स यूजिंग द फॉलोइंग क्रायटेरिया. आता पुढे आपल्याला गेम्सची एक लिस्ट तयार करायची आहे आणि त्याच्या क्रायटेरियानुसार त्यांना क्लासिफाय करायचं आहे. इनडोअर अँड आउटडोअर गेम्स, गेम्स प्लेड विथ अँड विदाउट एनी इक्विपमेंट, गेम्स विच हॅव 1-to-1 matches and those in which teams play against each other, single player or team, games played mostly by children and games played by adult players, shape and size of the court or field. Use the following figure to show your classification. तर पहा याचे उत्तर आपण पुढे पाहूया. Second, read the description of the kabaddi match and do the following. A. Note down the names of the players and say whether each one belongs to 9A or 9B. तर पहा प्लेयर्स फ्रॉम 9A तर कोण कोण होतं? गोविंद, मंगेश, सोहन अँड विवेक. आणि 9Bचे प्लेयर्स कोण कोण होते? सुरेश, रवी, मोहन, विनोद, अजिंक्य आणि मिहिर. Describe in your own words the important events in the first half. Write in your own words what happened in the second half. Choose any one event and draw a diagram to show what happened. List all the words specially used in the games of kabaddi. Four. From the internet or other sources, find other names by which kabaddi is known in different parts of our country and the world. What characteristics are needed to be good player of kabaddi? What should you do to develop each? Discuss this in group of 5 and write a composition on it. Language study, degrees of comparison. We use different forms of adjectives and adverbs to show comparison. They are known as degree of comparison. Positive, Mangesh was as strong as Ravi. She is as tall as her sister. आपण कंपॅरिझन दाखवण्यासाठी ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब्सच्या काही डिफरंट फॉर्म्स वापरतो. त्याला आपण डिग्रीज ऑफ कंपॅरिझन असे म्हणतो. पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. तर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये स्ट्रॉंगचे स्ट्रॉंग असे रूप असते, कंपॅरेटिव्हमध्ये स्ट्रॉंगर आणि सुपरलेटिव्हमध्ये स्ट्रॉंगेस्ट. तर टॉलचे टॉल, टॉलर आणि टॉलेस्ट अशा प्रकारे ते फॉर्म्स असतात.
Complete the following sentences using your own idea. The princess was as delicate as a flower. The princess was prettier than her sister. The princess was most beautiful amongst all the women in the country. That we usually add er, est to short adjective and use more or most with longer adjective. For example, high, higher, highest, nice, nicer, nicest, attractive. आता हा शब्द खूप मोठा आहे म्हणून मोर अट्रॅक्टिव्ह आणि मोस्ट अट्रॅक्टिव्ह. इंटरेस्टिंग, मोर इंटरेस्टिंग आणि मोस्ट इंटरेस्टिंग. रीड द फॉलोइंग वर्ड्स and name the degree of comparison shown by each. Good, better, best. Bad, worse, worst. विद्यार्थी मित्रांनो, आपण कबड्डी मॅच या पाठाचा अभ्यास केलेला आहे आणि हा पाठ तुम्हाला व्यवस्थित समजला असेल अशी मी अपेक्षा करते. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा. जे विद्यार्थी आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.